वजनदार हे अतिशय वजनदार, गमतीशीर, एक छान कौटुंबिक नातं असलेलं अतिशय गोड नाटक आपण रंगभूमीवर घेऊन येतो आहोत. निर्मात्या संध्या रोठे, प्रांजली रोठे मते आणि दिलीप जाधव अष्टविनायक संस्थेचे, प्रणित बोडकेंसारखा प्रोडक्शन मॅनेजर आणि ही सगळी व्यवस्था सूत्रधार आणि वेगवेगळी नटमंडळी जी ह्या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा काही वेगळं घेऊन येत आहेत. साक्षी पाटील, हॅलो, पूनम सरोदे, नमस्कार, अभय जोशी, याचं नाव सगळ्यांना माहितीच आहे, अभिषेक, आणि 27 वर्षानंतर रंगभूमीवर पुनरागमन करणाऱ्या अलकाताई. नमस्कार. संपदा जोगळेकर कुलकर्णी यांनी या नाटकाचं लिखाण केलंय आणि एक अतिशय हलकं फुलकं नाटक आणि त्याच्याचबरोबर संपदाताईंचं लिखाण असताना त्याला असणारी नात्यांच्या वजनदारपणाची, त्यांची जी वीण आहे त्याची ही गोष्ट आहे. आपण प्रोसेसमध्ये बोलत जाऊ तसं हळूहळू नाटक उलगडत जाईलच. मला वाटतं ताई नाही, बाकी आपण मला वाटतं प्रश्नांवरच सुरुवात. हो, पण ते सगळ्यात महत्वाचं त्यांनी नाही सांगितलं, पण या एवढ्या सगळी जी वीण करतोय त्याचा विणकर आहे संतोष वेळेकर, डिरेक्टर. अच्छा, प्रश्न त्यांनी म्हणजे आपण मला ते प्रश्नातून बोलत जाणं जास्त. आता मी 27 वर्षांनी करते हेही समजले. संतोष बरोबर काम करताना खूप मजा येते. म्हणजे वयाने माझ्याहून बरेच लहान आहेत, पण आम्ही दम खातो कधी कधी, ओरडतात तेव्हा डिरेक्शन करताना, पण मजा येते, खूप शिकायला मिळते. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे नाहीतर एखादा आर्टिस्ट आपल्याच स्टाईलनी काम करतो, समजत नाही स्वतःला बऱ्याच वेळा, पण छोट्या छोट्या जागा सांगणे आणि ते करणे ना, त्याचा आनंद आम्हाला जास्त होतो. अरे आता अजूनही असं आहे, हे मिळते, ही जागा मिळते, ही ॲडिशन मिळते, हे खूप संतोषमुळे शक्य होतं. आणि आमची मुलं आणि अभय वगैरे आमची टीम एवढी मस्त झाली आहेत ना, फार आत्ताच आमचा एवढा रॅपो झाला आहे की खूप धमाल येते. गिव्ह अँड टेकची जी मजा येते, बिहाइंड द स्क्रीन आपण म्हणतो माहिती असते तशी आमची आधीच अशी एवढी झाली आहे की ते दिसतं काम करतात. मला साक्षीला विचारायचं आहे, अलकाताईंशी तर आम्ही नेहमीच बोलतो, तर तुला अलकाताईंसोबत काम करताना कसं वाटलं? आपल्याला एक ड्रीम असतं की एक इतकी मोठी अभिनेत्री आहे की जिच्या नावावर सिनेमे चालले आहेत किंवा जिच्या नावाला होती, तर अशा अभिनेत्री सोबत काम करताना तुझा अनुभव कसा होता आणि तुला काय शिकायला मिळालं? उत्तम अनुभव आहे. पहिल्या नाटकामध्ये, व्यावसायिक नाटकामध्ये ताई सोबत आहे, हे आमच्या सगळ्यांचंच भाग्य आहे आणि मजा येते. ताई एखादी गोष्ट आवडली तर मायेने येऊन सांगते की हे तू छान केलंस सगळ्यांनाच, आणि काही चुकलं तरी सांगते की बाळा हे असं करता येईल ना, असं छान व्यवस्थित सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी. तिचा अनुभव आमच्या कामामध्ये उतरायला लागलाय हळूहळू. मजा येते करायला, मस्त अनुभव आहे. नाटकाचं नाव वजनदार आहे म्हणून एक वजनदार व्यक्तिमत्वच विचारते सगळे आपण की नक्की कॉन्सेप्ट काय आहे या वजनदार नावाची, म्हणजे कशावर बेस आहे? कर्तृत्व वजनदार आहे म्हणून आहे की शारीरिक दृष्ट्या आहे म्हणून आहे? आणि अलकाताईच का? मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात आधी देतो की अलकाताईंची महाराष्ट्रभर, जगभर एक खास ओळख आहे. त्यांचा खूप मोठा ऑडियन्स आपल्या सगळ्यांना माहितीच आहे काय आहे. पण अलकाताईंना ज्या प्रकारच्या कामात तुम्ही कधीच अपेक्षा केलेली नसेल असं ते पॅकेज आहे. आणि मला स्वतःला, जसं साक्षी म्हणाली तसं मी स्वतःला हे भाग्यवान समजतो की मला विप्रा क्रिएशननी ही संधी दिली, माझ्यावर हा विश्वास ठेवला आणि अलकाताईंनी संपदाताईंच्या स्क्रिप्टवर विश्वास ठेवून माझ्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची त्यांनी तयारी दाखवली. कारण त्यांच्यासाठी मी त्या मानानं फार नौका आणि नवा दिग्दर्शक आहे. पण टायमिंग आणि प्रत्येक क्षण हा तुमची उत्कंठा वाढवणारा असेल या पद्धतीनं त्या नाटकाचं लिखाण, त्या नाटकाची बांधणी आणि त्यांचं परफॉर्मन्स आहे. त्यांचं ज्या एनर्जीनी त्या काम करतायत, ज्या एनर्जीनी त्या तालमी करतायत, हे आमच्या स्वतःसाठी एक पॅकेज असतं. दर दिवशी त्या खूप आग्रही आहेत तालमींच्या बाबतीमध्ये की एखादी चूक जर झाली तर ती होऊ नये. पंक्च्युअलिटीच्या बाबतीत आमचं खूप सुंदर अनुभव आहे. त्यामुळे अलकाताईंबरोबर काम करणं का, तर यातला जो तुमचा मूळ प्रश्न होता की
आपण नट म्हणून काम करताना जी अपेक्षा करत असतो की ज्या पद्धतीचे रोल टाईपकास्ट होण्याची शक्यता असते, असं काहीतरी चॅलेंजिंग करून बघण्याची तयारी त्यांनी स्वतःहून दाखवली आणि आम्हाला ती अपॉर्च्युनिटी त्यामुळे मिळाली. म्हणून अलका ताईच त्या कॅरेक्टरमध्ये त्याच्यातली जी आई आहे, जी माया आहे, जी तुम्हाला त्या नाटकाच्या शेवटी कळेल. संपदाताईंचं लिखाण असल्यावर हे आपसूक येतं की त्याच्यामध्ये काहीतरी छान वजनदार संदेश असणार आहे, जो अर्थात आम्ही आता सांगणार नाही आहोत, जो तुम्ही पाहायचाच आहे. आणि नाटक का आणि वजनदार या नाटकाची नेमकी लाईन काय हे संपदाताई थोडा वेळ जॉईन होईल, मला वाटतं तिच्याकडून ऐकणं आधी जास्त बरोबर. लेखिका आणि संध्याताईंचा उल्लेख करेल म्हणजे फार वेगळा अनुभव. आता त्या एका फॅमिली याच्यात त्या 8-15 दिवस रिहर्सलला नव्हत्या, पण रोजच्या रोज अपडेट घेणं, काय घेणं. आमचे दिलीप जाधव निर्माते तेही, कारण ते एवढे बिझी असतात, आमचा प्रणित इथे बसलाच आहे, पण तेही एवढी नाटकं त्यांची प्रोडक्शन सुरू आहेत, पण त्यातही आवर्जून चौकशी करणं काय चाललं आहे वगैरे. त्यामुळे आम्हाला आनंद होतोय की नाही तर बऱ्याच वेळा मेहनत करतो पण ती पोहोचत नाही, नीट लागत नाहीत शोज. पण आम्हाला इथे आम्ही निर्धास्त आहोत की आमचे शोज उत्तम लागणार आहेत, कारण प्रोडक्शन छान आहे, त्यामुळे ती भीती नाही आहे. नाहीतर मेहनत फुकट जाते सगळी. पुन्हा रंगभूमीकडे गेल्यामागे म्हणजे रंगभूमी चूज करण्यामागे काय काय? ते रंगभूमी पहिल्यापासूनच होती, म्हणजे माझा बेस मुळात रंगभूमी. चाइल्ड आर्टिस्टपासून आलीच रंगभूमीवर. नाट्यसम्राट, संध्याछाया, वेडा वृंदावन, त्यानंतर नायिका म्हणून वटवट सावित्री, आपलं माणूस, आणि शेवटचं नाटक केलं ते आचार्य अत्रे महोत्सवातलं साष्टांग नमस्कार. पण 27 रत्नांत मुली, त्या जबाबदाऱ्या, शूटिंग भरपूर, वर्षाला 12-14 सिनेमे. मग नाटक विचारायचं, असं नाही की विचारणाच झाली नाही, पण मी म्हणायची मी नाटक घेणार आणि मी तुम्हाला तारखा नाही देणार, मी शूटिंगच्या मागे धावणार, कारण सिनेमे एवढे सतत हातात, म्हणजे 6-6 महिन्याच्या तारखा सतत असायच्या बॅक टू बॅक. तर म्हटलं मी ते नाटक घेऊन प्रोड्युसरवर अन्याय करते, म्हणून मला वाटलं मी नाटक तोपर्यंत करणार नाही जोपर्यंत मी माझ्या प्रोड्युसरला व्यवस्थित डेट्स देऊ शकेन. आत्ताच्या काळात, मधल्या काळात मला 1.5 वर्षात 4-5 चांगल्या डिरेक्टर्सने, चांगल्या प्रोडक्शनमधनं विचारलं, पण मला रोल तेवढा आवडला नव्हता. पण हे स्क्रिप्ट जेव्हा संपदाचं माझं 4 ते 5 महिन्यापूर्वी बोलणं झालं, संपदा म्हणाली अलकाताई हे तुमच्यासाठी नाटक आहे, तुम्ही बघा. म्हटलं संपदा मला आत्ता 4-5 महिने पुन्हा वेळ नाही आहे, आपण नंतर बघू. मला वाटलं ठीक आहे, आता मला नाही, ती दुसऱ्या हिरो नायिकेशी बोलेल. पण 4 महिन्याने संपदाने मला आठवणीने फोन केला, अलकाताई आता 4 महिने झाले, आता आपण ऐकूया का? तर मी म्हटलं चला ऐकून बघूया, आवडलं तर जाईल. मग मी आधी डिरेक्टर कोणी चौकशी केली, म्हटलं काय काय केलं आहे संतोषने, मला खरंच कल्पना नव्हती आहे, पण संतोषला बऱ्याच स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळाल्यात ॲज अ डिरेक्टर म्हणून, आणि ऑलरेडी प्रूव्ह केलं आहे. तर मग म्हटलं करूया आता. आणि माझं म्हणणं आहे की नाटक एकदा स्वीकारलं की त्याच्या तारखांवर अन्याय होता कामा. म्हणजे आता नाटकाचा ऑडियन्स एक तर शुक्रवार, शनिवार, रविवार असतो, तर आत्ताही मी 4 सिनेमे करते, पण मी ते घेताना ऑलरेडी सांगितलं आहे मी शुक्रवार, शनिवार, रविवार देऊ शकत नाही. सुपाऱ्या तर आम्हा ॲक्टर्सना खूप येत असतात, माहितीच आहे. आत्ताच आलेली ती पण म्हटलं नाही, सुट्टीचा दिवस आहे, आमचा प्रयोग असणार, त्यामुळे प्रयोगाला प्रायोरिटी आहे, कारण नवीन नाटक आहे, तेवढ्या डेट्स आणि तेवढं ते हॅमर झालं पाहिजे, त्यामुळे मी ते कमिटमेंट सांभाळले. ताई, चित्रपट करताना तुम्हाला ॲक्शन, कट, रिटेक वगैरे करता येतात, पण नाटकाच्या वेळेला 1 टेक ओके तुम्हाला द्यावा लागतो शॉट प्रेक्षकांसमोर, तर त्यासाठी काय स्ट्रगल करावं लागलं? कारण का इतक्या वर्षानंतर तुम्ही परत रंगभूमीकडे परतला आहात, तर काय अनुभव होता तुमचा? फक्त एक सांगेन, स्टेजची कधी भीती नाही वाटली. तर मी जेव्हा कार्यक्रमांना जाते तेव्हाही मी अर्धा-पाऊण तास भाषणं करत असते, एक महानाट्य करते शिवशाही, ज्यात मी राजमाता जिजाऊ करते. पण आत्ता मला हे नाटक करताना एकदा पाठांतराची थोडं वाटलं की 2 तास होईल ना पाठांतर, पण करता करता म्हणजे मी संतोषलाच क्रेडिट देईन की आम्ही चक्री करता करता, मग मुवमेंट्स करता करता ते डायलॉग्स बसत गेले. पण मला थोडं परफेक्शन लागतं, म्हणजे भले मी रडूबाईच्या भूमिका केल्या तरी त्या कन्व्हिक्शनने मांडल्या, रडवलं प्रेक्षकांना. तसं मला वाटतं मी कुठलीही भूमिका करताना त्यात थोडी मला ॲडजस्टमेंट चालत नाही. म्हणजे मी एखादं काही चुकलं किंवा त्या जागा गेल्या, ते टायमिंग गेलं की मी डिस्टर्ब होते, म्हणजे कळतं आणि मी थोडी ऑफ होते. खरं तर हे स्टेजवर चालणार नाही, कारण समोर कुठली घटना काय घडेल किंवा स्टेजवर अचानक काय घडेल, तर मला ती सवय करायला हवी की यातनं ओव्हरकम करून मला पुढे जायचं. हे मला खरंच सवय करायला हवी, नाही तर मी थोडी डिस्टर्ब होते आणि मी 2-4 वाक्य फाफलते. मग आत्ता रिहर्सलमध्ये म्हटलं नाही, मग आता स्वतःला समजवते, म्हणजे एवढं मला ते नाही, हे बसवले संतोषने, हे आलं पाहिजे,
हे असं माझ्यात थोडा हट्ट असतो, म्हणजे थोडं माझ्या चेहऱ्यात येतं, मी इथून स्विच ऑफ होते. तर नाही, आता मला ती तयारी करायला. मग मी सरांना विचारेन की एवढी मोठी ॲक्ट्रेस म्हणते की कधी कधी म्हणजे फंबल वगैरे पडतात, मग ज्यावेळेला चुका होतात या अभिनेत्रीकडून, तर तुम्हाला एक मोठी ॲक्ट्रेस सांगणं म्हणजे भीती वाटते का कधी कधी, की मी यांना त्यांचं करेक्शन कसं सांगू किंवा त्यांना काय वाटेल, असं कधी दडपण आलंय का तुमच्यावर? ते दडपण आलं नाही याचं क्रेडिट त्यांनाच आहे, कारण त्यांनी पहिल्या दिवशीपासून पूर्ण काय होतं, मी ना प्रायोगिक रंगभूमीवर बरंच काम केलं. मी शाळा कादंबरीवर एक गमबन नावाचं नाटक आलं होतं, रुईया एकेकांकिका होती. बारोमास नावाचं एक नाटक सदानंद देशमुखांच्या कादंबरीवर केलं. लंडनच्या आजीबाई ज्याच्यात उषाताईंनी काम केलं होतं. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये मी परत एकदा विपरा क्रिएशन, संध्याताई, दिलीप दादांचं, प्रांजली त्यांचा उल्लेख यासाठी करतो की तुम्ही जेव्हा मेहनत करता चांगली, ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्मिती संस्था भक्कम लागते. ते करताना अलकाताईच या नाटकात असतील यासाठी संध्याताई आग्रही होत्या, तशाच त्या अभिषेक देशमुख बद्दल सुद्धा होत्या. तर त्यांनी पहिल्या वाचनाला ताईंनी जो एक सरेंडर भाव असतो, मला नक्की याचं दडपण होतं की सुरू करताना की इतकं काम, म्हणजे मी शाळेत असताना माझ्या आई वडिलांसोबत कुटुंबासोबत पाहिलेला माहेरची साडी, आणि त्याचा इतका पगडा होता की त्यांना समोरून बघता येतंय. आपण कितीही या इंडस्ट्रीत काम करत असतो तरी ज्या नटांबरोबर आपण पाहिलेलं आहे, ज्यांना आपण फॉलो केलं आहे आयुष्यात, की स्टारडम, एका सिने अभिनेत्रीचं, फिमेल ॲक्ट्रेसचं स्टारडम काय असतं हे इंट्रोड्यूस करणाऱ्या एका आर्टिस्ट बरोबर आपण वाचन करतोय, ह्यातच मी प्रचंड खुश होतो. आणि ते वाचन झाल्यानंतर म्हणजे त्यांनी स्क्रिप्ट ठेवून जाय, जे पहिलं वाक्य होतं, मी सुरुवात करते, हा जो होकार होता हा खूप कॉन्फिडन्स देणार होता. आणि तालमी दरम्यान त्यांना मी 2-3 वेळेला सुरुवातीला खूप सांगताना थोडा धजावत नव्हतो, थोडा घाबरून होतो की आपण बोलूया की नको. आणि त्यांनी उभं राहून सांगितलं मला सांगायचं, मी जे चुकेन ते मला सांगायचं आणि करून द्यायचं. सो हॅट्स ऑफ. अभिषेकला एक प्रश्न आहे, आई कुठे काय करते? यात मुलाची भूमिका करत असशील, साहजिकच आहे. मग आता आई खरंच काय करते का वजनदारसाठी? हा, म्हणजे आता ते ऍक्च्युली स्टोरी काय आहे नाटकाची, कथानक कसं पुढे जातं त्या याच्यावर काय प्रेक्षकांसमोर आल्यावर ते कळेलच. पण एवढं नक्कीच सांगेन की आई कुठे काय करते मधला आई मुलाच्या नात्यातला धागा आपण एक म्हणू आई मुलाच्या प्रेमाचा तो आहेच. पण आता याच्यात एक अजून वेगळ्या प्रकारची छान मजा आहे, एक वेगळी गुंतागुंत आहे. त्यामुळे मला सुद्धा हे करताना खूप मजा येते आणि आय एम शुअर की हे आई मुलाचं नातं जेव्हा आता पुन्हा नव्याने एका नव्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर येईल तेव्हा नक्कीच त्यात वेगळे पण जाणवेल. आणि थँक्स टू संध्याताई आणि दादा सुद्धा, सगळेच म्हणजे प्रांजलीताई, दिलीप दादा, या सगळ्यांमुळे संधी मिळाली. आणि संपादन त्यांनी इतकं छान लिहिलं की मला म्हणजे मी अगेन या म्हणलं तसं की मी पण स्वतःला खूप भाग्यवान समजतो की ताई आहे सोबत, तिच्याबरोबर काम करायला मिळतंय. आणि नाटक हे पूर्णपणे वेगळं माध्यम आहे सिरियलपेक्षा, त्यामुळे बऱ्याच गोष्टी संतोष दादाकडनं मला शिकता येत आहेत. सरेंडर कसं करायचं, स्वतःला स्वाधीन कसं करायचं स्टेजला, या सगळ्या गोष्टींना, या सगळ्याची एकदा मी पण पूर्वी थिएटर केलं, पण 5 वर्ष सिरियल केल्यामुळे मला ती अपॉर्च्युनिटी कधी मिळाली नाही. पण खरोखर खूप मजा येते. ताई तुम्ही एक वेगळ्या भूमिकेत दिसताय, तर या भूमिकेबद्दल काय सांगाल? आणि वेट लॉस मशीन पण आहे, तर कशी तयार केली तुम्ही? मला सवय होतीच मध्ये तसंच. उलट मी आता वजन कमी करत होते आणि करतीये. नेमकं 9-10 किलो वजन कमी केलं आणि हे नाटक मला आलं. आधीच असतं तर कदाचित मला ते सगळं करावं लागलं नसतं, ती तयारी. पण नाटकाचा प्रवासच असा आहे, तो तुम्हाला बघायला मिळेल खरं. पण त्यामुळे मजा येते, एक वेगळं चॅलेंजिंग आहे. म्हणजे एक हलकी फुलकी कॅरेक्टर आणि म्हणजे हलकं फुलकं नाटक, आणि मग कसं कसं त्याचा प्रवास बदलत जातो हे बघण्यासारखं. म्हणजे आम्ही हे सांगितलं ना तर त्याची मजा जाईल. खरंच सांगते की मला वाटतं तुम्ही खरंच एन्जॉय कराल की यातल्या अशा घटना आहेत की अरे हे नाटक कुठे सुरू झालं होतं आणि कुठपर्यंत गेलं असं वाटतं. नाटकामध्ये एक जो ट्विस्ट आहे तो ट्विस्ट तुम्हाला अनुभवावा लागेल. अगदी बरोबर. असं नाही. तो शेवटपर्यंत ट्विस्ट लक्षात नाहीये, शेवटी 15 मिनिटात समजतं. विप्राच्या संध्याताईंना प्रश्न विचारायचा आहे. तर या नाटकाची तुम्ही निर्मिती करताय आणि तुमच्यासोबत एक वजनदार नाट्य संस्था आहे अष्टविनायक नावाची, ज्यांची अनेक नाटकं रंगभूमीवर आहेत आणि गेली अनेक वर्ष ते सातत्याने यशस्वी नाटकं देत आहेत. तर हे टीमवर कसं झालं, जुळलं कसं, आणि याचे प्रयोग तुम्ही कुठे कुठे करणार?
पहिली गोष्ट सांगते, वजनदार संस्था किंवा वजनदार व्यक्तिमत्व हे मला आज बोलायचं होतं. माझं वाक्य तुम्हीच आधी खरं सांगायचं तर दादांची आणि माझी ओळख चौबाई जोरात नाटक होते ना तेव्हापासून, आणि आज अनेक वर्ष म्हणजे जवळ 18-20 वर्ष झाली. खूप चांगली ओळख आहे. त्यांच्याबरोबर नाटक करण्याचा कधी योग नाही आला, तो यावेळेला आलेला आहे. आणि म्हणजे ह्या नाटकामध्ये जे लोक आहेत, म्हणजे ह्या 2 गोड मुली, व्यावसायिक नाटक पहिल्यांदाच आहे त्यांचं. हे जुने कलाकार आहेत, जाणते कलाकार आहेत चांगले. आणि आता जसं यांनी सांगितलं, हा माझा लाडका कलाकार आहे. याला मी जेव्हा जेव्हा मालिकेत पाहिजे त्यावेळेला म्हणायची हिला की अगं याला ना आपण कुठल्या तरी नाटकात घेऊया, याच्याबरोबर आपल्याला काम करायचंय. त्याप्रमाणे यश, सगळ्या महिला वर्गाचा आवडता अभिषेक देशमुख हा पण या नाटकात आहे. आणि ज्येष्ठ श्रेष्ठ ज्यांच्या नावावरती रेकॉर्ड आहे अशा अलकाताई पण ह्या नाटकात आहे. त्यामुळे या नाटकाचे अनेक प्रयोग होते याची मला खात्री आहे. म्हणजे असं होणारच नाही की काही 25-30 प्रयोग केले आणि नाटक थांबेल, असं काही होणार नाही. मी हे नाटक का करते हे तुम्हाला मी 100व्या प्रयोगाच्या वेळेला, त्यावेळेला आपली प्रेस कॉन्फरन्स होईल ना, गणेशला आता सांगून ठेवते, त्यावेळेला आपली प्रेस कॉन्फरन्स होईल त्यावेळेला मी का केलं याचं कारण सांगते. तेव्हा सक्सेस पार्टी होईल मला असं वाटतं. पण गोष्ट अशी आहे की हे नाटक करण्याच्या आधी 5-6 स्क्रिप्ट आम्ही पण वाचल्या होत्या. हे करूया ते करूया वगैरे. गिरीश ओकांचं एक छान नाटक होतं, संतोष पवारचं सध्या जे सुरू आहे नाटक ते पण आम्हीच करणार होतो. पण त्यानंतर हे नाटक निवडण्याच्या मागे एक थोडं भावनिक कारण आहे. ते कारण मी तुम्हाला आता सांगू शकत नाही कारण नाटकाचा ट्विस्ट तुम्हाला समजेल, पण भावनिक कारण आहे म्हणून मी हे नाटक करायचं ठरवलं. आणि नेमकं काय झालं की या 3-4 आठवड्यामध्ये आमच्या कौटुंबिक फ्रंटवरती काही दुःखद आणि धक्कादायक घटना घडल्या. त्यामुळे मी मुहूर्तापासून आत्ता आजपर्यंत एकदाही इथे आली नाही. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये दादा या शब्दाला जागणारे, ते दादा म्हणजे भाऊ, तर भावासारखं ज्यांनी माझ्या पाठीशी राहिले आणि सांभाळलं त्या वजनदार व्यक्तिमत्वाला, म्हणजे अष्टविनायकचे जे सर्व आहेत त्या दादांना मी हे सगळं क्रेडिट देते. आणि अगदी डोळे झाकून त्यांच्याबरोबर काम सुरू आहे, कारण मला माहिती आहे की हे नाटक ते सक्सेसफुल करणार. ह्याचे अनेक प्रयोग होतील, कुठे कुठे होतील. तर मला असं वाटतं की आता बहुतेक कोल्हापूर दौरा आहे आमचा, मे महिन्याच्या शेवटी बहुतेक होणार आहे. तारखा वगैरे फिक्स व्हायचे आहेत, ते दादा तुम्हाला जास्ती सांगतील. आणि दादांना मी कुठेही धन्यवाद हा शब्द म्हणणार नाही, कारण मला त्यांच्या ऋणात राहिलेलंच आवडणार आहे. पण आमची सगळी टेक्निकल टीम, सगळेच जण खूप छान आहेत. प्रयोग खूप छान होतील, यशस्वी होईल नाटक याची मला खात्री आहे. हे नाटक ज्या वेळेला पाहिलं प्रथम ते हौशी नाट्य स्पर्धेत पाहिलं, पण त्यानंतर आपण व्यावसायिकमध्ये जेव्हा करायचं ठरवलं त्यावेळेला थोडेफार बदल आपण त्यात केलेले आहेत आणि ते खूप छान झालेले आहेत. तुम्ही ज्यावेळेला नाटक पाहाल त्यावेळेला तुम्हाला नक्कीच ते जाणवेल. आणि मी का करते याचं कारण आपण सक्सेस पार्टीला आणि प्रांजलीचंही मनापासून मी कौतुक करेन. सध्याताई भले येऊ शकल्या नाही, पण प्रांजलीची प्रेझेंटी नेहमी असायची मध्ये मध्ये. सगळं व्यवस्थित चाललंय की नाही, म्हणजे एक प्रोड्युसर म्हणून प्रांजलीमध्ये पण अवेअरनेस. येस, तुम्ही हसता हसता नक्कीच काहीतरी घेऊन जाल या नाटकामध्ये. अलका कुबले म्हणजे टेक्निकल म्हणायला कॉमेडी नाटक असं म्हणून सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे, पण शेवटी तुम्ही एक सोशल मेसेज घेऊन जाणार आहे या नाटकात. तो फार महत्वाचा आहे. पण ते नाटक तुम्ही प्रयोगाच्या वेळेला पहा त्यावेळेला. संध्याताईंनी हौशी रंगभूमीचा उल्लेख केला म्हणून ते मुद्दाम मांडतो. ठाण्याची ठाणे आर्ट गिल्ड टॅग ही जी संस्था आहे त्याच्याकडून राज्यनाट्य स्पर्धेत याचा प्रयोग आपण केला होता. ठाणे केंद्रावर ते नाटक पहिलं आलं होतं. पूनम सरोदेंना राज्यनाट्याच्या अंतिम याच्यामध्ये रौप्य पदक मिळालं अभिनेत्री म्हणून. आणि
त्या हौशी प्रयोगानंतर त्यांनी जो भावनिक मुद्दा ते आपल्याला सांगणार आहेत, त्या पहिल्या दिवशीपासून सगळ्या वाचनांमध्ये आणि नाटक उभं राहण्यासाठी उभ्या राहिल्या. मुळात 2 नवीन नटांना त्यांनी संधी दिली या नाटकात. ही मोठी गोष्ट आहे, कारण आपण व्यावसायिक करत असताना अलकाताईंसारखं नाव असल्यावर त्याच्या सोबतीनं एक चांगलं कास्टिंग, चांगलं नाव हे बघत असताना सुद्धा अभय जोशी सर फार सिनियर नट आहेत. जिगीषाच्या अगदी सगळ्या प्रवासात संजय छायाचे शेकड्यांनी केलेले प्रयोग, अतिशय जाणकार, स्क्रिप्ट आणि भाषा आणि वाचिक अभिनयाच्यावर अतिशय पकड असणारे नट. तर अशी टीम आणि त्याच्याबरोबर ह्या 2 नटांना दिलेली संधी त्यांनी, हे दिलीप दादांचे, संध्याताईंचे, प्रांजलीताईंचं क्रेडिट आहे. याची टेक्निकल टीम खूप स्ट्रॉंग आहे. अमोक फडके हा अतिशय आघाडीचा प्रकाश योजनाकार आहे, तो प्रकाश योजना पाहतोय. सचिन गावकर, ज्याचा आता अस्तित्व नावाच्या नाटकाचा सेट त्यांनी केला होता, त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार होता. आणि एकांकिका विश्वात, प्रायोगिक विश्वात फार मोठं नाव आहे सचिन गावकरचं नेपथ्याचं, त्याचं नेपथ्य आहे. हर्षदा संजय बोरकर ह्या वेशभूषा याची जबाबदारी सांभाळत आहेत. मंदार देशपांडे यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली आहे. आणि मंदार देशपांडेंना यावर्षी त्यांचं जन्मवारी नाटक आलं होतं, त्याची संगीत रचना पण त्यांचीच होती. ह्या सगळ्या टीमला त्यांचं चांगलं काम व्यावसायिककडे घेऊन येण्यासाठी, त्यांना संधी देण्यासाठी निर्माता पाठीशी असावा लागतो. हे मी वारंवार उल्लेख करतोय, कारण बऱ्याचदा प्रोजेक्ट बदलताना नावं बदलतात, पण तेच मी आता म्हणणार होती की व्यावसायिकला जेव्हा येतो प्रायोगिक किंवा हौशीकडून, त्यावेळेला टीम सगळी बदललेली असते, पण आम्ही ती टीम तीच ठेवली आहे. सगळे चांगले लोक आहेत ते कामं करणारे, त्यामुळे बदल करण्याचा पुढे प्रश्न आलाच नाही. मला एक गोष्ट सांगायची वाटते, कारण आता संतोषने माझा उल्लेख केला, पण तुम्हाला एक फार मगाशी आपण अलकाताईबद्दल बोलत होतो. मी 35 वर्षापासून ती आणि मी आम्ही खूप चांगले फॅमिली फ्रेंड आहोत, पण आम्ही बरोबर कधीच काम केलेलं नाही. म्हणजे जेव्हा तिला कळलं की अभय, ती म्हणे अरे अभय, आणि मला कळलं की अरे अलका आहे असं. पण मी एक महत्वाची गोष्ट सांगेन की या प्रोडक्शन मध्ये व्यावसायिकतेवर आल्यानंतर माझ्या डोक्यात ते विचार आला की अरे अलका आपली खूप जुनी मैत्रीण आहे, फॅमिली फ्रेंड आहोत, आपण सगळं बरोबर काम केलं नाही, पण व्यावसायिक प्लॅटफॉर्मवर काम करताना आपल्यालाही काही गोष्टी या पाळायच्या आहेत, ती पाळते असायची. पण खरंच सांगतो, ते जे काय एक ग्लॅमर, तो एक जो फ्रेम, आज किती प्रचंड मोठा तिच्या मागे ऑरा आहे, फ्रेम आहे, सगळं आहे, पण स्टेजवर काम करताना मला एकाही क्षणी 35 वर्षाची जी मैत्रीण, फॅमिली फ्रेंड अलका आहे, ती मला इथे जाणवली. हे मी आवर्जून नमूद करतो की अभय, अरे आपण असं करूया का, अभय हे तुला चुकला हे असं नाही, पण ते इतकं आपुलकीने आणि इतकं, आणि सगळ्या या गोष्टी नाटकाच्या बेटरमेंटसाठी आपण ज्या प्लॅटफॉर्मवर उभं आहोत ते किती चांगलं आणि स्टँडर्ड आणि ताकदीचं होईल ह्याच्यासाठीच तो प्रयत्न. ही फार मोठी एक टीम स्पिरिट मधली मोठी गोष्ट आहे अलकाताई. नाही, पण अभय तुझी मेहनत पण आहे म्हणून ते कौतुक वाटतं, आम्ही खरंच अप्रिशिएट पण करतो. अलकाताई, स्टेजवर पहिल्यांदा जेव्हा पाऊल ठेवलं तर काय मेमरीज म्हटलं, म्हणजे डोक्यात आलं, लक्षात आलं? आता पहिला दिवस खरंच आहे. 27 वर्षांनी काम केलं. आम्ही साष्टांग नमस्कारचे अत्रे महोत्सवामध्ये फक्त 25 शो करणार होतो, पण भ्रमाचा भोपळा होता आणि मी दुसरं विसरते ना, आणि तिसरं आमचं नाटक होतं साष्टांग नमस्कार. पण त्यावेळी खूपच म्हणजे माहेरची साडीची हवा होतीच तेव्हा, आणि सुधीर भट प्रोडक्शन होतं, त्यामुळे सुयोगचं 25 प्रयोग अगदी ठरले होते. पण आमच्या नाटकाला एवढं बुकिंग असायचं त्यावेळी. त्या 2000 मला वाटतं 1996-97ची गोष्ट असेल, त्यावेळी जवळजवळ 1.5-2 लाख बुकिंग असायचं. म्हणजे त्यावेळेची मी सांगते, आणि एवढा क्राऊड भरलेला असायचा बाहेरच्या शोना की मला रिक्वेस्ट करावी लागायची, प्लीज आता मला पाहिले, आता शांत राहा आणि नाटक पहा, अशी मी अनाऊन्समेंट करायची. म्हणजे हे मी पाहिले आणि नवलच वाटायचं की असं एवढा क्राऊड जमतोय की बघायला. म्हणजे मी ते दिवस पाहिलेत, आणि आता हे नाटक एवढ्या वर्षांनी करते. मी परमेश्वराकडे मागते की पुन्हा चांगलं यश दे. आम्ही कंटेंट छान आहे, कुठलाच काही कमी नाही आहोत, आता फक्त वरच्याच्या हातात आहे की यश दे, एवढंच म्हणते. मजा येते, खूप मजा येते, एन्जॉय करते मी, कारण ती एनर्जी, सगळं लागणं, सगळं बरं वाटते. मला आता जॉगिंगही बंद केलंय मी, चालणं, कारण इथेच माझा एवढा एक्सरसाइज होतोय. नाही, त्यांची जी एनर्जी दिसणार आहे ते, आणि टायमिंग,
की त्या टायमिंगच्या बाबतीत इतक्या सॉलिड आहेत. हे इतकं अनभिज्ञ असल्यासारखं होतं. त्यांनी केलेले असतीलही त्या जॉनरचे. ते मला त्याचा उपयोग आम्ही अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डेंचं नाव घेईन यासाठी, की ज्यांचा मला आयुष्यात खूप उपयोग झाला. अशोक मामाने तर मी नेहमी म्हणते, मला विचारतात गुरु कोण? डिरेक्टर माझे सगळे गुरु आहेतच, पण मला वाक्य कसं म्हणायचं, कुठल्या शब्दावर स्ट्रेस, ही सवय माझ्या 3ऱ्या सिनेमापासून अशोक सराफांनी लागली. त्यामुळे माझे गुरु मी तेच म्हणेन की त्यांच्याकडनं मी खूप शिकेन. स्क्रिप्टच्या बाबतीत त्या खूप आग्रही असतात. आपण बसवत असताना करत असताना काही काही गोष्टी बदलत जातात, तर त्या अलर्ट करतात. हे असं नाही, संपदाने असं लिहिलंय आणि हे आपण असं घेतलं पाहिजे. म्हणजे आणि एनर्जी आणि हिची सो काइंड, मान देणं हा घेण्याचा भाग असतो. ओंकार मसूरकर सहाय्यक दिग्दर्शक आहे आमचा, पण त्याच्याही बाबतीत त्यांनी एखादं सजेशन सुचवलं तर त्या खूप रिसेप्टिव्ह असतात आणि पटकन नाही ओंकार सांगतोय तसं आपण केलं पाहिजे. संपदा आणि मी आता संपदा नेमकी आली, हा संपदाचा विषय निघाला म्हणून मला म्हणजे कौतुक असं वाटतं. मला असं वाटतं कदाचित संपदा ऍक्ट्रेस आहे म्हणून असेल का, तिला ती डायलॉग म्हणायची सवय असेल. प्रत्येक वाक्याचा चपळ अहो, म्हणजे आम्ही ते वाक्य वेगळं म्हटलं ना तर आम्हाला कुठेतरी ते जाणवतं काहीतरी चुकतंय. मग आम्ही करेक्ट बघतो संपदाने कसं लिहिलंय, मग त्याच्या पुढे डॅश डॅश नाही, हे असं घ्यायला पाहिजे, ते परफेक्ट येतं वाक्य. म्हणजे हे संपदाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, खरंच मोठी गोष्ट आहे. येस येस. आता संपदा बाकी घेते. आम्ही बरंच बोललो, आता लेखिका म्हणून तुम्ही सांगा की तुम्ही मुंबईतून आलात की आनंदाच्या गुड बर काय वाटतंय? आनंद वाटतोय. वजनदार नाटक घेऊन आलेले आहे आणि विप्रा क्रिएशन्स, अष्टविनायक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मी एक आठवण सांगते या सगळ्या प्रवासातली, की राज्यनाट्याच्या प्राथमिक फेरीला हे नाटक पहिलं आलं ठाणे केंद्रात. टॅग नावाच्या संस्थेतर्फे मी केलं होतं आणि संतोष वेरुळकरांनी दिग्दर्शन केलं होतं आणि अर्थातच टीम सगळी हौशी होती त्या संस्थेतली. तर त्याचा पहिला अंक पाहिला, रिझल्ट तर लागायचं दूरच, पण पहिल्या अंकानंतर मला इमिजिएट संध्याताईंनी फोन केला, संपदा छान लिहिलंयस आणि हे नाटक आपण करायचंय. म्हटलं अहो दुसरा अंक बघा, तर म्हणाला तो मी बघेनच, पण मला असं वाटतं ती सगळ्यात मोठी पावती आहे की निर्मात्यांनी आपल्याला फोन करणं की किती छान लिहिलंय आणि अशा प्रकारच्या अशा विचारांचं नाटक मला आवडलंय आणि ते करायचंय. मला वाटतं लेखिका म्हणून मी धन्य झाले की आपण स्क्रिप्ट घेऊन जातो, वाचतो. हे उद्योग मी गेले 7 वर्ष केलेत याच नाटकासाठी, पण जेव्हा हे नाटक उभं राहिलेलं दिसलं आणि तेव्हा अत्यंत मनस्वीपणे आपण घाई करतोय का, आपण चूक करतोय का, अशी कुठलीही शंका मनात न येता मला संध्याताईंनी फोन केला, संध्या रोठे यांनी. कारण त्यांच्याबरोबर मी स्वप्नपंख नावाचं नाटक केलं होतं, मी दिग्दर्शित केलं होतं आणि मीरा कोरडे यांनी लिहिलं होतं. त्या नाटकाचा आमचा छान एकमेकींचा चांगला अनुभव आणि मला असं वाटतं या वजनदार नाटकाला एक वजनदार नाव मिळालं. अभिनेत्री म्हणून अनेक वर्ष दुरून मी बघत होते, कधीही आम्ही एकत्र काम केलं नाही अलकाताईंनी, मी कधी संपर्कच आला नाही, काही योग नाही आला. पण मी त्यांचे रियालिटी शो बघायचे, कधी त्यांना डान्स करताना, कधी जज म्हणून बसल्यात, गेस्ट जज म्हणून, तर कधी कुठल्या तरी हास्य विनोदाच्या कार्यक्रमामध्ये बाईट देत आहेत एखादा किंवा कोणाला तरी कमेंट करतायत. तर असं वाटलं आपली जी जातकुळी आहे नाटकाची, तर या जशा दाखवतात त्याहीपेक्षा त्या आत अभिनेत्री म्हणून त्यांचे आणखीन पण पैलू आहेत. हे कदाचित मला असं वाटलं की माझ्याबद्दल जसं इम्प्रेशन असते की ही थोडी स्ट्रिक्ट आहे, ही थोडी शिष्ट आहे, ही कमी बोलते, पण मला माहिती मी किती आतनं डॅम्बिस आणि मिश्किल आहे. तर मला ना ती झाक अलकाताईंमध्ये की या खूप गोड आहेत, आतून बबली आहेत आणि असा रोल त्या कधी का नाही करत किंवा त्यांना असं साईडला वळून बघायला कधी वेळच मिळाला नाही. रोल येत गेले, करत गेल्या, प्रोडक्शन करत गेल्या, त्यात एक उद्योजिका म्हणून त्यात गुंतल्या, यशस्वीतेकडे निघाल्या. कदाचित असं वळण यावं पण लागतं. मला वाटतं अलकाताईंनी स्क्रिप्ट ऐकण्याआधीच एक पॉझिटिव्ह सिग्नल मला दिला होता, हे संपदा तू लिहिलेस, ऐकूया ना.
तर छान बॉन्डिंग झालं आणि आनंदाच्या शेतात असते त्यामुळे आनंदी वातावरण असावं सगळीकडे. तर मला आवाजात आणि मग प्रत्यक्ष सहवासात तो आनंद मिळाला. संतोषनी खूप मेहनत घेतली. संतोषनी तुम्ही आधी ऐकलीच आहेत, तुम्हाला माहिती पण आहे, प्रायोगिक रंगभूमी म्हणून तुम्ही हा चेहरा ओळखता. आणि माझा एक सगळ्यात मी म्हणजे जेव्हा जेव्हा मी मालिकेत काम केलं तेव्हा तेव्हा त्यातली मुलं ही मला आपोआप ममा म्हणायला लागली. म्हणजे तेजश्री प्रधान असेल किंवा मी लगोरी सारखी मालिका केली ते सगळे मंडळी असतील, पण माझ्याबरोबर काम न केलेला पण मला ममा समजणारा असा आशिष माझा आवडता अभिनेता आणि सॉरी अभिषेक माझा आवडता काय म्हणू मुलगा आणि त्याचं स्माईल पुन्हा आनंदाशी संबंध स्माईल आणि यातला जी भूमिका आहे म्हणजे मला काय आवडतं याहीपेक्षा संतोष वेरुळकरांना तो दिसतो का या भूमिकेमध्ये हे महत्वाचं होतं. अभिषेक आम्हाला मिळाला आणि राज्यनाट्यपासून माझ्या बरोबर असलेल्या माझ्या दोन्ही सख्या म्हणजे साक्षी पाटील आणि पूनम सरोदे. पूनम सरोदेला तुम्ही आमच्या जन्मवारी नाटकात असं मागे पाहिलं असेल, तुळशी वृंदावन घेताना किंवा विठ्ठलाची मूर्ती घेताना. आता नसेल आठवा तुम्ही तिला. एकच वाक्य होतं अख्ख्या नाटकात आणि ते वाक्य ऐकायला मी विंगमध्ये उभी राहायचे. आता आलं आमचं वाक्य. तो जो आवाज आणि तिचा चुणचुणीतपणा होता ना, मी पहिलं नाटक लिहिलं तेव्हा कदाचित पूनमच लिहायला हवं होतं कॅरेक्टरचं नाव, पण मी एक ते सरू असं लिहिलं. त्या दिवसापासून फर्स्ट डे म्हणजे रायटर पासून असलेलं पहिलं पात्र म्हणजे पूनम आहे आमची आणि तिला राज्यनाट्याचे अवॉर्ड पण आता डिक्लेअर झालेले त्या भूमिकेसाठी, कारण तिने त्या हौशी रंगभूमीवरही काम केलं. साक्षी पाटीलला मी कधीही पाहिलं नव्हतं. मी पहिल्यांदा आमच्या इथे ऑडिशनला आल्यावर हौशी जेव्हा आम्ही केलं त्याच वेळेला साक्षीला पाहिलं आणि साक्षीचे डोळे जास्त लवकर पोचतात. एक अशी सून जी सून आणि सासूच्या रिलेशनपेक्षाही वेगळी सून म्हणून मी तिला पाहिलं. आणि संतोष अर्थात कुठलंही आहे की बघ रे बरोबर आहे ना आपल्या, कारण सहप्रवास होता आमचा हा. तर ती खोत गेली आमच्या दोघांची आणि दिलीप जाधवांची खूप भीती होती मला. काय लिहिलंयस वाच जरा बरं, कारण तो अधिकार आहे इतके वर्षांचा. त्या अधिकारापलीकडे दिलीप जाधवांना मी पाहायला लागले की करूया चल असं पटकन. संध्याताईंना पण ते म्हणाले की नाटक करूया. काही नाही, मला वाटतं एकूण या प्रोसेसमध्ये आम्ही 20 वाक्य सुद्धा जेमतेम बोलले असू दिलीप जाधवांनी, पण त्या 20 वाक्यात ते उभे आहेत बरोबर याची खात्री मिळाली. अभय जोशी हे नाव म्हणजे माझ्या फक्त मित्रांच्या लिस्ट मधलं नाव. मिलिंद जोशी हे आमचे मित्र जवळचे आणि त्यांचा हा बंधू, पण मी ऍक्टर म्हणून त्याला अनेक वर्ष बघते आणि चंद्रकांत कुलकर्णींबरोबरच्या ग्रुपबरोबर आलेला हा चेहरा आहे. त्यामुळे पण एक अप्रूप होतं कसे एकत्र राहतात, कसे एकमेकांना छान या इंडस्ट्रीत त्यांनी आणलंय, उभं केलंय. आणि त्याच्यातला तो डॉक्टर आम्हाला दिसला जो या नाटकात अपेक्षित आहे. त्यामुळे अभय सुद्धा आमच्या बरोबर आहे. आणि संध्याताई सगळ्यांच्या साक्षीने मी आधी पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद असं म्हणते. आणि आमची प्रांजली सावलीसारखी पाठीशी असते संध्याताईंच्या. स्वप्नपंखचाच आमचा एकत्र अनुभव. शक्यतो स्त्रिया जेव्हा एकत्र प्रोडक्शन करतात त्याला छेद देणारे आम्ही स्त्रिया आहोत. काय बोलू, नाटकाबद्दल मी काही नाही सांगत. नाही पण पात्रांचे छान शीट्स तू सांगितलं. मला वाटतं आपण पूनमला विचारू आता. तू सांग काय वाटतं, तुझा अनुभव कसा आहे सगळ्यांबरोबर? नाही जसं ती राहिली पण फार सुंदर कामं करतात दोघीही. म्हणजे खरंच कौतुक वाटतं आणि म्हणजे अगदी योग्य. बरं झालं त्यांनाच तुम्ही कंटिन्यू केलं हे तुम्हाला सगळ्यांचं क्रेडिट आहे. नाहीतर कसं आपण नाववाले बघतो त्या मोहात पडतो. त्यापेक्षा आमच्या या दोन्ही मुली एवढ्या अप्रतिम कामं करतात ना. आम्ही सगळं आत्ता रिहर्सलमध्येच एवढं आमचं बॉन्डिंग झालंय की ते दिसतंय सगळं काम करतात. तुमचं पण क्रेडिट आहे. तिने पहिलं वाक्य म्हटलं होतं फोटो काढल्यानंतर की ह्या सगळ्या नटांना त्यांनी पंखाखाली घेतलं. सांग तसं आता संपदा ताईने ही संधी दिली, ताईने विश्वास दाखवला आणि सगळ्या ह्या प्रोसेसमध्ये इतकी छान मजा येते ना.
म्हणजे लहानपणी मला कधीतरी मम्मीने असं समोर बसवलं की तू हा मूवी बघ, माहेरची साडी, आणि आज त्या अभिनेत्री सोबत मला काम करायला मिळतंय ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि अर्थातच अलकाताई इतक्या महान आहेत ना की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्हाला काही ना काहीतरी शिकवत जातात की आज आपण हे करून बघूयात का, ते करून बघूयात का. जसं ताई म्हणाले की संतोष सर आम्हाला प्रत्येक गोष्ट, म्हणजे काही काही कलाकारांची वेगळी हे असते की अभिनयाचा वेगळा लहेजा असतो त्यांचा, तर त्याच्यातून त्या कॅरेक्टरमध्ये कसं उतरता येईल ह्या गोष्टी सुद्धा सर आमच्याकडून बऱ्याच करून घेतात. आणि संपदाताईचं लेखन म्हणजे पूनम ही वंचितांचे रंगमंच हे रत्नाकर मतकरींच्या उपक्रमातनं पुढे आलेली मुलगी आहे. हर्षदा बोरकरच्या जन्मवारीच्या लेखिका, दिग्दर्शिका आणि आता आपल्या या नाटकाचे ज्यांनी वेशभूषा केले त्यांचं हे फाईंड आहे खरं तर. त्यांनी त्या वंचितांच्या रंगमंचामधनं अनेक मुलांना जन्मवारी या म्हणजे मुख्य स्रोतात आणलं व्यावसायिक नाटकाच्या. आणि जवळजवळ आम्ही 15-16 जण एकत्र होतो तेव्हा, आणि त्यातनं त्या एका वाक्यातनं पूनम आता या वजनदार नाटकात आहे. साक्षी, पहिली गोष्ट तर मी सगळ्यात पहिली एकांकिका बघितलेली यूट्यूबला, ती गमभन, आणि ती संतोष सरांची आहे हे मला नंतर कळलं. आणि ज्या दिवशी मला कळलं की मी त्यांच्याबरोबर काम करणार आहे, राज्यनाट्यापासून प्रवास चालू झाला. आणि म्हटलं सर तुमच्यामुळे मी ते पुस्तकही वाचलंय, तुम्ही मला तिथपर्यंत घेऊन गेलात. ते त्या पहिल्या प्रोडक्ट बरोबर मी ठरवलं की मला हे करायचंय, हे अंधारात विश्व बदलतं हे मला करायचंय. आणि मला त्यांच्याबरोबर आज करायला मिळतंय. आय एम सो ब्लेस्ड. आणि ताई म्हणाली की 7 वर्षांपूर्वी तिने हे लिहिलेलं पात्र. मी इथे काम म्हणजे मुंबईत येऊन साधारण 6-7 वर्ष झाली आणि मी सुरुवात केली तेव्हा हळूहळू. मी मूळची पालघरची आहे आणि चालू केला प्रवास. आणि मला आत्ता त्या दिवशी कळलं की हिने ते पात्र माझ्यासाठी तेव्हापासून लिहून ठेवलं आणि तिथपर्यंत माझा हा प्रवास हळूहळू येत गेला. आणि मजा येते सरांबरोबर काम करायला. बारीक बारीक वाक्य कसं म्हणायचं, श्वासांवर काम, हे खूप वेगळा अनुभव आहे. आणि अभिषेकचं सांगायचं झालं तर एवढा पॉझिटिव्ह येतो आणि सतत छान पॉझिटिव्ह एनर्जी पास करत असतो. अभय जोशी सर बाबांसारखे उभे असतात की हे असं खरं आहे, हे छान करतेस तू. आणि एवढ्या मोठ्या कलाकारांनी कौतुक करणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि पूनमचं सांगायचं झालं तर आम्ही मैत्रिणी कमी जुळ्या बहिणी झालो. आम्ही त्यांना जानेवारी आम्ही एका मंथ मध्ये जन्माला आलोय, इयर मध्ये त्याच्यामुळे आणि अलकाताई मी ऋणी आहे तुझी कायम. एवढी गोड आई सारखी मिळाली आहेस तू मला. संध्याताई पण गोड आहेत खूप, येतात मायेने हात फिरवतात, बरं वाटतं. आणि संधी दिली तुम्ही त्याबद्दल मी आभारी आहे तुमची. दिलीप सरांची पण की तुम्ही छान करा, विश्वास ठेवला, हे खूप मोठं आहे आमच्यासाठी. त्यामुळे थँक्यू संपूर्ण टीमला, थँक्यू सो मच. खरं तर आमच्यासाठी ही पूर्ण फॅमिलीच आहे. म्हणजे अलकाताई, अभयदादा, अभिषेक आहे, प्रत्येक म्हणजे आम्ही आता नवख्या आहोत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, पण तरी आम्हाला खूप सांभाळून घेतात. सगळ्या गोष्टी समजून सांगणं, एक एक गोष्ट आपण असं करून बघूया, तसं करूयात, सगळं मजा येते आम्हाला या पूर्ण प्रोसेसमध्ये. एक मुद्दा महत्त्वाचा आहे. संपदाताई स्वतः अभिनेत्री आणि एवढी उत्तम दिग्दर्शिका असताना ते स्क्रिप्टचं बाळ एखाद्या दुसऱ्या नवख्या दिग्दर्शकाच्या हातात देणं ही मोठी गोष्ट असते. कारण तिला लिहित असताना ते नाटक दिसलं, स्वतः इतकी सुंदर अभिनेत्री आहे आणि इतका अनुभव आहे, तर तिला ते वाक्य म्हणायचं कसं हे दिसणं हे खूप स्वाभाविक होतं. पण तिचा त्याच्यामध्ये माझ्यावर विश्वास टाकून ते स्क्रिप्ट देणं आणि त्या प्रोसेसमध्ये कुठेही इंटरफिअर न करता तरी वर्दहस्त ठेवणं, त्यामुळे मी तिला मेंटॉरच म्हणतो आणि ते तिला माहिती आहे. आमच्या सगळ्या कौतुकं आमची एकमेकांची सुरूच आहेत. यातनं सांगायचा मुद्दा इतकाच आहे की आम्ही जर इतकं कौटुंबिकपणे बांधलेलो तुम्हाला ह्या तालमीच्या स्टेजला दिसतोय, तर प्रेक्षकांना सुद्धा प्रयोगाच्या वेळेला त्याच्या दुप्पट मजा आणि त्याच्याबरोबरचा तोच नातेसंबंध
कॅरेक्टरच्या काही शेड्सबद्दल जरी आपण नाटकाबद्दल उघडपणे सांगत नसलो तरी मैत्री, आई मुलाचं नातं, सून आणि सासूचं नातं आणि याच्याच बरोबर एक घरात मोलकरणीसारखी असणारी पण मैत्रिणीपेक्षा जास्त असणारी असे जे सगळे नातेसंबंध आपल्या आजूबाजूला असतात त्या सगळ्याचं एक वजन आपण सोबत घेऊन चालत असतो. डॉक्टर मित्र या सगळ्यांच्या वजनाचा जो एक ट्रॅव्हल आहे तो तुमच्या जगण्याला, तुमच्या आयुष्याला वजनदार करत असतो. तर ते वजनदार होण्याचं नाटकातली जी गंमत आहे आणि अलकाताईंना अतिशय वेगळ्या टायमिंगच्या भूमिकेत बघण्याचं जे पॅकेज आहे ते अनुभवायला नक्की या. वजनदारचं भरपूर प्रयोग होणार आहे पण पहिला प्रयोगच चुकवू नका, नंतर तिकीट मिळणं जरा कठीण. मला संपदाताईला थँक्यू म्हणायचं आहे. तू जे वजनदार हे नाटक लिहिलंस, आता जसं सर म्हणाले की तिहेरी भूमिका आहेत, म्हणजे एक आई मुलाचं नातं, एक सासू सुनेचं नातं, तर या तिन्ही भूमिकांमधून मी जाते. त्याच्यामुळे हे कुठेतरी माझ्यासाठी हायलाईट केलंय असं मला वाटतंय. सो त्याबद्दल थँक्यू. आणि मला विचारायचं आहे ताई तुला की आता सध्या 0 फिगर ही कॉन्सेप्ट खूप प्रचलित आहे, फिटनेस कॉन्शियस आहे, मग त्यासाठी वजनदार हेच तुला असं का लिहावं असं वाटलं? मला आधी आपलं नाव राज्यनाट्याच्या वेळेला वेट लॉस असं नाव होतं, पण व्यावसायिक दृष्ट्या कुठेही लॉस हा शब्द सुद्धा आवडत नाही निर्मात्याला. पण या नाटकातला लॉस प्रॉफिट कसा आहे हे आम्ही सतत बोलतो. तुम्ही आता म्हणालात तसं 0 फिगरचा जमाना आहे. हे नाटक लिहिताना खरं तर हे डोक्यात काही नव्हतं की आता 0चा जमाना आहे तर आपण एका भल्या मोठ्या शून्याबद्दल लिहूया का, असं काही नव्हतं. पण एक होतं की स्त्री म्हणून जशी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात इतकी वळणं घेतली आणि तरी सुद्धा क्रिएटिव्ह राहिली प्रत्येक वळणाला, तसं स्त्री ना एक जेव्हा ठाम निर्णय घेते कुठलाही असेल, अगदी स्वतःला मेंटेन करण्याचा सुद्धा, जोपर्यंत ती स्वतः घेत नाही ना तोपर्यंत वांदे असतात, पण ती जेव्हा घेते तो निर्णय तेव्हा अतिशय नाजूक वृत्तीची मनाने, अतिशय हळवी, नुसतीच जगावर प्रेम करणारी अशी स्त्री सुद्धा एका विशिष्ट वेळेला का खंबीर होते हा प्रश्न मला कायम पडलाय, कारण याचं मला उत्तर नाही सापडले. पण ती होते, एका पॉइंटला ती खंबीर होते. आणि म्हणून खरं तर मी हे नाटक लिहिलं की सगळ्या म्हणजे अगदी गृहिणीला सुद्धा मत असतं आणि त्यावेळेला ती काही वेळेला ठासून सांगत असते. कदाचित आयुष्यात ती एकदा दोनदाच असे निर्णय घेत असेल, सगळ्याच नाही पण एखादी, तर ती जेव्हा एकदा दोनदा तो निर्णय घेते त्यावेळेला ती तो तसा का घेते ह्याच्याभोवती खूप गुंतवणूक असते. मग नात्यांची असेल, भावनिक असेल, काही तांत्रिक गोष्टींची असेल, काही समाजाची असेल, या सगळ्यासाठी ती स्त्री खंबीर म्हणून कशी उभी राहते. म्हणजे ना ह्या नाटका व्यतिरिक्त सांगते, तिन्ही सांज नावाचं नाटक मी केलं, तर त्या तिन्ही सांज नावाच्या नाटकात जेवढ्या स्त्री भूमिका होत्या तर मला असं वाटत होते की आता ही बाई कोसळून खाली पडणार निर्णय घेताना, आणि मी दिग्दर्शिका म्हणून तिला कधीही खाली पडू दिलं. काही वेडेपण आहे याला. काय कारण? तर माझं कारण असं आहे की कोसळते ती वीज असली पाहिजे. म्हणजे ती जर कोसळणार असेल तर ती वीज म्हणून कोसळली पाहिजे, अन्यथा ती अशी कोसळली नाही पाहिजे. ती जर ठाम उभी राहील, माझ्या नाटकातनं स्त्री ही ठामच उभी राहताना दिसली पाहिजे असा माझा प्रयत्न आहे. कारण कलेतनंच मी कलाकार आहे, मी कलेतनंच काही सांगू शकते, मांडू शकते, किंबहुना त्यात मी 100% चांगलं सांगू शकते. म्हणून मी खरं लिहिलं. म्हणजे तू आता म्हणालीस तो अँगल आला की आता जमाना आहे, त्याच्याशी काही संबंध नाही. पण जो फिटनेस आहे तो फक्त शरीराचा नाही, एक मनाचा सुद्धा आहे आणि त्याचं सुद्धा सर्व्हिसिंग व्हायला लागतं. म्हणजे असं म्हणतात की जो माणूस काय आंतरिक दृष्ट्या आनंदी असतो, समाधानी असतो, तो नक्कीच वजनदार असतो. आणि तू तर आनंदाच्या शेतातच जातेस. म्हणजे म्हणून मला वाटतं हरकत नाही असं म्हणायला की तुला ती कल्पना तिथूनच सुचली असेल. आणि ना आता शेतात आणि निसर्गात असते ना, म्हणून पंचतत्वाशी रोज संबंध येतो. सो नकळत 5 कॅरेक्टर्स आहेत आणि हे 5ही कॅरेक्टर म्हणजे 5 वेगळी तत्व आहेत. हे मला आमचं नाटक उभं राहिल्या लक्षात आलं. अरे
हे आप, तेज, वायू, जल, पृथ्वी आहेत. आणि ते मी कितीही नाही, मी माझं मन मला उगाचच ते सांगतंय का, तर मी त्यांची वाक्य पण पुन्हा काढून पाहिली, मी त्यांचं वावरणं काढून पाहिलं. हे मी संतोषला न सांगता सुद्धा त्यांनी तशी ट्रीटमेंट दिली आहे. म्हणजे न बोलताही काही गोष्टी कशा कनेक्ट होतात. आपल्यापेक्षा कोणीतरी वरचढ आहे, आपण किती शोध लावले तरी. तर हे लिहिल्यानंतर लक्षात आलं, अरे मी जे रोज जगते, निसर्गात बघते, ती तत्व आली आहेत की या 5 जेस्चर्समध्ये. हे नकळत झालं, काही कारागिरी काही नाही. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना. आणि एकतर माफी मागते, मी उशिरा आले ट्रॅफिक, आणि मला खरंच ट्रॅफिकची सवय माझी गेली. असं झालं अंदाज. फोटो करू, मग त्यांनी